चला तर मी आली आहे तर स्वयंपाकाला. चला स्वयंपाक बनवूया. बटाटे उकडलेले आहे कुकरमध्ये. कुकर दिसते म्हणल्यावर काहीतरी नवीन बनवत आहे असं वाटत असेल. काही नाही, ते बटाटे उकडलेले होते पण त्या बटाट्याला कॅन्सल केले आणि ठेवून दिले फ्रीजमध्ये. आणि इथं घेतलेलं आहे मी गवाराची आणि कारल्याची माझ्या भांडण चाललेली, कुणाला करू म्हणत म्हणत घेतली गवारच. घेतली मस्तपैकी. बघा 4-5 वेळेस पाण्यानं धुवून घ्या बरं. भाज्या खूप घाण येतात ते पावसामुळं. आपल्या इकडं तर 12 महिने पाऊस अशातली गत झालेली आहे. काय करणार या पावसाला, काही करू तर शकत नाही. माणूसच इथं बेकार निघाला तर मग वातावरण तर बेकार राहणारच ना. चला तर मग करूया भाजी. माझी भाजी तयार होत आहे. तर घेतलेलं आहे तर राईचं तेलामध्ये थोडंसं तुम्ही हळद टाका, कारण की वास येत नाही. राईचं तेल आपलं कढईमध्ये टाकल्याबरोबर वास येतो ना, तो वास येणार नाही. भाजीतसुद्धा वास येणार नाही की मोहरीचं तेल आहे म्हणून. मी मोहरीचं तेलामध्ये भाज्या बनवते बहुतेक तर कामावरती. पण भाज्या मस्त होतात मोहरीच्या तेलामध्ये. पण तुम्ही पण करून बघा एकदा ट्राय. बटाटा शिजवताना फक्त बटाटा शिजवून घ्यायचा अगोदर. तेल टाकून नंतरून मग तुम्हाला काय जे टाकायचे ते टाकत राहायचं आहे. इथं मी घेतलेला आहे बटाटा शिजवून पहिलं, नंतर टाकलेली आहे गवार आणि बटाटा परतवल्यानंतर लसूण टाकलेलं आहे थोडं, त्याच्यामध्येच मेथी टाकलेली आहे आणि घेतलेलं आहे झाकून. मग आपल्याला 5 मिनिट झाकून ठेवायचं आहे. नंतर उघडून बघायचं आहे आणि हलवायचं आहे मुळात. आणि मसाले आत्ता टाकायला घ्यायचे आहे मसाले. आणि इथं टाकून घेतलेलं आहे मी मसाला, लाल मिरची, धना पावडर आणि गरम मसाला, असे 3 मसाले टाकून घेतलेले. हळद तर थोडीशीच टाकायचं आहे आपल्याला, कारण हळदची जास्त ह्याच्यामध्ये गरज नसते. त्याच्यामुळे थोडीशीच पहिलंच अगोदर टाकून घेतलेली आहे मी. आणि अजून मसाले टाकल्यानंतर 10 मिनिट तर कमीत कमी शिजवायला ठेवायचं आहे. शिजवल्यानंतर उघडून बघायचं आहे आणि सगळं मसाले मिक्स करायचे आहे. मसाले मिक्स झाल्यानंतर आपल्याला अजून शेंगदाण्याचं थोडंसं कूट टाकून आपल्याला परत 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. झाकून ठेवल्यावर कसं मस्त एकजीव होतात सगळे भाज्या, तेव्हा मग भाजी पण खायला मस्त लागते. तुम्ही पण ट्राय करून बघा एकदा. अशी भाजी मस्त लागते. आपण नुसती गवारची, नुसती बटाट्याची असं करण्यापेक्षा मिक्स भाजी करून बघा. मेथीची भाजी टाकायची आहे थोडीशी. तुम्ही पण एकदा ट्राय करूनच बघा, तुम्हाला कशी वाटते भाजी ते खाऊन बघितल्यानंतर कळेलच. या मग, बाय बाय. माझी भाजी तयार झाली आहे.